गुडघ्याचा त्रास 50 नंतर हळूहळू सुरू होतो, पण आजकालची लाईफस्टाईल आणि हॅबिट्समुळे काही लोकांमध्ये अर्ली 40मध्येच हा त्रास सुरू होतो. एक दिवस असा येतो जेव्हा जिना चढताना, खाली बसताना किंवा थोडं चाललं तरी गुडघ्यात पेन होतं. मग डॉक्टर सांगतात की तुमच्या गुडघ्यात गॅप कमी झालाय किंवा गुडघ्याची गादी घासली गेली आहे. तुम्हाला गुडघ्याचा आर्थरायटिस आहे. अशा वेळी नेमकं काय करायचं? चालायचं बंद करायचं की पेनकिलर घ्यायच्या? ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत बघूया, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी डॉक्टर नेहा. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस जे तुम्हाला पेन रिलीफ, मसल स्ट्रेंथ आणि मोबिलिटी सुधारण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले आहे. तेव्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. गुडघ्याच्या सांध्यामध्ये कार्टिलेज सारखं पुशन असतं. यामुळे गुडघे एकमेकांवर घासत नाहीत. हे कार्टिलेज गुडघ्यावर येणारं प्रेशर इक्वली डिस्ट्रीब्यूट करतं. पण वयोमानानुसार वजन वाढल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने चालल्यामुळे या कार्टिलेजची झीज होते आणि यामुळे गुडघ्यामध्ये पेन, स्टिफनेस आणि स्वेलिंग पण जाणवतं. पण चांगली गोष्ट अशी की प्रॉपर एक्सरसाइज करून मसल्सला स्ट्रॉंग करून हा त्रास कमी करता येतो. एक्सरसाइज सोबत काही डेली हॅबिट्सही बदलल्या तर नी पेन अजून लवकर कमी होईल. नंबर 1, वजन कमी करणे. जास्ती वजन गुडघ्यावर एक्स्ट्रा ताण टाकतं. यामुळे जर तुमचं वजन 1 किलोने वाढलं तर गुडघ्यावर 4 किलो एवढं वजन वाढतं. त्यामुळे वजन कमी केल्यास कार्टिलेजवरचं प्रेशर कमी होतं आणि नी पेन कमी व्हायला मदत. नंबर 2, सॉफ्ट कुशनचे फुटवेअर वापरा. हाय हील्स टाळा. सॉफ्ट कुशनचे फुटवेअर वापरल्याने गुडघ्याला सपोर्ट मिळतो. नंबर 3, आईस आणि हीट थेरपी. जर नवीन पेन असेल तर 10 मिनिटांसाठी बर्फाचा शेक आणि 3 महिन्यांपेक्षा जास्ती जुनं पेन असेल तर हीट थेरपी करायची आहे. नंबर 4, क्रोनिक पेन म्हणजेच 1 वर्षापेक्षा जास्ती काळाचं पेन असेल तर तुम्ही जवळच्या फिजिओथेरपिस्टला दाखवू शकता. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिजिओथेरपी एक्सरसाइजेस दाखवणार आहे जे तुमचे नी जॉईंट मजबूत होईल आणि पेन कमी होईल आणि मसल फ्लेक्सिबल होतील. हे एक्सरसाइज करायला तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतील. त्यामुळे हे एक्सरसाइज दररोज करायचं आहे. तर सुरू करूयात. नंबर 1, नी प्रेस. दोन्ही पाय सरळ लांब करून बसा आणि गुडघ्याखाली छोटा टॉवेल किंवा रोल ठेवा. मग दोन्ही गुडघ्याने रोल जमिनीकडे दाबा. म्हणजे गुडघ्याची वाटी घट्ट करायची आहे. 10 सेकंद दाबून ठेवा आणि रिलॅक्स करा. असं 10 ते 15 वेळा रिपीट करा. ही एक्सरसाइज मांडींच्या क्वाड्रिसेप्स मसल्सला ॲक्टिवेट करते. हा मसल जितका स्ट्रॉंग तितकं नी जॉईंट प्रोटेक्टेड राहतं. खास करून नी पेन किंवा सर्जरी नंतरचा वीकनेस कमी करायला ही एक्सरसाइज करा. नंबर 2, हील स्लाइड्स. पाठीवर झोपून दोन्ही पाय सरळ ठेवायचे. मग एक टाच जमिनीवर न सरकवत गुडघा वाकवा आणि परत सरळ करा. दोन्ही बाजूला प्रत्येकी 10 वेळा रिपीट करा. यामुळे नी बेंडिंग मूव्हमेंट इम्प्रूव्ह होते, स्टिफनेस कमी होतं आणि जॉईंटची मोबिलिटी वाढते. खास करून जेव्हा गुडघा वाकत नाही अशा सिच्युएशनमध्येही ही एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर 3, स्ट्रेट लेग रेज. सरळ झोपून एक पाय गुडघ्यात वाकवून ठेवा आणि दुसरा पाय पूर्ण सरळ ठेवा. आता सरळ पाय हळूच 45 डिग्रीजवर उचला. 5 सेकंद धरून ठेवा आणि परत खाली आणा. ही एक्सरसाइज दोन्ही बाजूला प्रत्येकी 10 वेळा रिपीट करा. ही एक्सरसाइज थाईजच्या मसल्सची स्ट्रेंथ वाढवते आणि नीवरचा प्रेशर कमी करते. नी पेन, आर्थरायटिस किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह रिकव्हरीसाठी ही एकदम बेसिक पण पॉवरफुल मूव्हमेंट आहे.
नंबर 4, VMO ॲक्टिव्हेशन. सरळ झोपा आणि एका गुडघ्याखाली रोल ठेवा. आता पाय सरळ करत त्या रोलला दाबा. 5 सेकंद धरून ठेवा आणि खाली आणा. दोन्ही बाजूला 10 वेळा रिपीट करा. दाबताना थाईजच्या आतल्या बाजूचा मसल कॉन्ट्रॅक्ट होतो. हा मसल गुडघ्याला स्ट्रेट ठेवायला मदत करतो. वीक मसल्समुळे बऱ्याच वेळा नी जॉईंट अनस्टेबल वाटतो किंवा चालतानाही त्रास होतो. यामुळे हा स्पेसिफिक मसल ट्रेन करणं खूप गरजेचं आहे. नंबर 5, हॅमस्ट्रिंग स्ट्रेच. पाठीवर झोपून एक पाय सरळ ठेवा आणि दुसऱ्या पायाच्या पंजाला बेल्ट गुंडाळून पाय सरळ वर उचला. गुडघा वाकवू नका. हलकासा शरीराकडे खेचा. 15 सेकंद धरून ठेवा आणि दोन्ही बाजूला सेम 3 वेळा रिपीट करा. या स्ट्रेचमुळे थायच्या मागचा हॅमस्ट्रिंग मसल खेचला जातो. जर हा मसल टाईट असेल तर लोअर बॅक, हिप आणि नीवर ताण येतो. रेग्युलर स्ट्रेच केल्याने फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि पेन कमी होते. नंबर 6, काफ स्ट्रेच. पाय सरळ करून बसा. एका पायाच्या पंजाला बेल्ट गुंडाळा आणि हळूच स्वतःकडे ओढा. पाय गुडघ्यातून सरळ ठेवा. 15 सेकंद धरून ठेवा आणि दोन्ही बाजूला 3 वेळा सेम रिपीट करा. काफ स्ट्रेच केल्याने अँकल मोबिलिटी वाढते आणि चालताना किंवा जंप करताना बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. नंबर 7, मिनी वॉल स्क्वॉट्स. भिंतीला पाठ लावून उभं राहा. पाय थोडे पुढे ठेवा. आता हळूहळू गुडघे वाकवत थोडे खाली बसा. फुल स्क्वॉट नाही, फक्त मिनी स्क्वॉट करायचा आहे. काही सेकंद थांबून परत वर या. ही एक फंक्शनल मूव्हमेंट आहे, म्हणजे रोजच्या कामासाठी लागणारी ताकद आणि स्टेबिलिटी दोन्ही यातून मिळते. थाय आणि हिपचा कंट्रोल सुद्धा सुधारतो आणि नी जॉईंटवरचा ताण कमी होतो.